बहुतांश बौद्ध धर्मीय लोक अंधश्रद्धा देववाद यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अडकलेले आहेत आणि अशा प्रकारच्या आचरणामुळे बौद्ध धर्माला गालबोट लागत आहे। त्यामुळे आपल्या समाजाची फार मोठी हानी या ठिकाणी होत आहे आणि हे थांबवण्यासाठी मुद्दा म्हणून आणि धर्म समजून घेण्यासाठी आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी या पौर्णिमेचं सतत पौर्णिमेचं आपण या ठिकाणी नियोजन आयोजन करत आहोत आणि या पौर्णिमेच्या निमित्ताने ज्या विविध घटना या ठिकाणी बुद्धांच्या काळामध्ये घडलेल्या आहेत त्या घटनांची उकल व्हावी आणि सगळ्यांना हा धर्म समजावा म्हणून हा एक प्रयास आम्ही या ठिकाणी करत आहोत। म्हणून त्याचाच भाग म्हणून आज ही जी चौथी पौर्णिमा आहे ती पौर्णिमा आयुष्यमान भगवान किशोर कांबळे यांच्या निवासाने आज या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमासाठी मुद्दामून या ठिकाणी जे पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, जे व्यक्ती या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, ज्यांच्या हस्ते आज या ठिकाणी आपण हा धर्मध्वजाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडत आहोत ते माननीय डॉक्टर सोपान गारे सर, माननीय दिगंबर सवई सर आणि महेंद्र चव्हाण सर आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय पीके दादा गायकवाड हंगरगेकर या ठिकाणी उपस्थित आहेत। सोबतच आमचे मित्र आरती वाघमारे सर तेही या ठिकाणी उपस्थित आहेत। सोबत आमचे गायकवाड काका आहेत, ऍडव्होकेट किरण कुमार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तमाम या ठिकाणी आमचे बौद्धवाड्यातील बौद्ध उपासक आणि उपासिका मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत। आणखी मी बाहेर असलेल्या सर्व बांधवांना विनंती आणि सूचना करतो, कृपया 1 मिनिटाच्या आत या ठिकाणी कार्यक्रमास सुरुवात होत आहे। आपण आजूबाजूला न थांबता लवकरात लवकर या ज्या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आयुष्यमान भगवान किशोर कांबळे यांच्या निवासस्थानाकडे आपण या ठिकाणी यायचं आहे आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे। मी या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व पाहुणे मंडळी ज्यांची आता नावे घेतलेली आहेत त्या सर्वांना सन्मानपूर्वक विनंती करतो त्यांनी या ठिकाणी बुद्ध रूपांची आणि महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या या ठिकाणी आपल्याला पुष्प वाहून त्यांना अभिवादन करायचं आहे, पंचायत प्रणाम करायचा आहे आणि या कार्यक्रमाला आपण सुरुवात करायचं आहे। तर नियोजित केल्याप्रमाणे आणि निमंत्रित केल्याप्रमाणे या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचे नियोजित पाहुणे आणि नियोजित वक्ते ज्यांची आता या ठिकाणी नावे घेतलेले आहेत माननीय डॉक्टर सोपान गारे सर, जिल्हा अध्यक्ष बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क नांदेड, माननीय दिगंबर सवई सर, मराठवाडा सहप्रभारी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क नांदेड, माननीय महेंद्र चव्हाण सर, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी मोर्चा नांदेड, माननीय आरती वाघमारे सर, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क नांदेड, आदरणीय पीके गायकवाड दादा हंगरगेकर या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी बुद्ध रूपांची आणि बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाला या ठिकाणी पुष्प वाहून अभिवादन करत आहेत, त्यांना पंचायत प्रणाम करतील। तदनंतर या ठिकाणी हा धम्मजीवनाचा कार्यक्रम माननीय डॉक्टर सोपान गारे सर यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे। पुन्हा एकदा या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। परत मी सर्वांना अवगत करतो की आपण या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। ज्या ज्या पाहुण्यांची मी या ठिकाणी नावे घेतलेली आहेत कृपया त्या पाहुण्यांनी अनुक्रमे या ठिकाणी बुद्ध रूपांची आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब यांच्या प्रतिमाला पुष्प व्हायचं आहे, त्यांना अभिवादन करायचं आहे, पंचायत प्रणाम करायचा आहे। गेल्या 4 महिन्यापासून
आता ही 4थी पौर्णिमा आहे. आपण पंचनगरीमध्ये अखंडितपणे पौर्णिमा उत्सव करण्याचा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. यानंतर ज्यांच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे, औषधी ज्योती भगवान सोडकांबळे सपत्नीक आपण या ठिकाणी बुद्ध रूपाची आणि प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प व्हायचे आहेत. आपण त्यांना अभिवादन करायचं आहे. सोबत चिरंजीव प्रज्ञानंद सोडकांबळे आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे अभिवादन करण्यासाठी. परंतु आजपर्यंतच्या कालखंडामध्ये बुद्धाला या भारतातला जगातला सर्वोत्तम भूमिपुत्र म्हणून असं संबोधण्यात आलेलं आहे. आणि त्या बुद्धांचे आपण सर्वजण पाईक आहोत, त्या बुद्धांचे आपण अनुयायी आहोत, त्या बुद्धांच्या मार्गावर चालणारे आपण सर्वजण अनुयायी आहोत. म्हणून तुमचं आमचं आज भाग्य आहे की आपण आज बुद्धांचे अनुयायी आहोत आणि बाबासाहेबांनी ती वाट आम्हाला मोकळी करून दिली. बाबासाहेबांनी तो रस्ता आम्हाला दिलेला आहे. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. अतिशय बाबासाहेबांनी आम्हाला एक असा चांगला मार्ग आम्हाला दिलेला आहे. त्यामुळे आमच्या जीवनामध्ये फार मोठा बदल झालेला आहे, क्रांती घडलेली आहे आणि स्वाभिमानाचं जीवन आम्हाला मिळालेलं आहे. म्हणून आता या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जे नियोजित पाहुणे वक्ते या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्या हस्ते या ठिकाणी आताच बुद्धरूपांची आणि प्रभूजे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब यांच्या प्रतिमाचे या ठिकाणी त्यांना अभिवादन झालेलं आहे. आणि मी आता या ठिकाणी माननीय डॉक्टर सोपान गारे सर यांना सन्मानपूर्वक विनंती करतो की त्यांनी आपल्या हस्ते हा धर्मजोडण्याचा कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी पार पाडायचा आहे. सर्व उपस्थित बांधवांना विनंती करतो आपण सर्वांनी जागेवर उभं भरायचं आहे सर्वांनी. आणि ज्या ठिकाणी आपण थांबलो त्या ठिकाणी आपण या ठिकाणी उभं राहायचं आहे. जवळ जवळ या, इकडे इकडे या, अलीकडे या, जवळ या की. माननीय डॉक्टर सोपान प्रज्ञानंद फोटो घे. जिल्हाध्यक्ष बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क नांदेड यांच्या हस्ते आता या ठिकाणी धर्मध्वजाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. अगदी खूप सुंदर असा हा कार्यक्रम या आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी भगवान सोपाण्याच्या निवासस्थानी लागलीच काही क्षणामध्ये या ठिकाणी हा धर्मध्वजाचा कार्यक्रम धर्मध्वज या ठिकाणी फडकणार आहे, त्याचं या ठिकाणी रोल होणार आहे. लागलीच काही क्षणामध्ये या ठिकाणी सर्वांनी घोषणा द्यायच्या टाळ्या वाजून. पंचशील ध्वजाचा, बौद्ध धर्माचा, महाकाल तथागत भगवान बुद्ध की जय. प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय बौद्ध महासभेचा. तर या ठिकाणी आताच काही क्षणामध्ये या ठिकाणी हा धर्मध्वजारोहण या ठिकाणी सगळ्यांना येऊन पुष्प रोहन करण्यात आलेलं आहे. आणि वंदना घेऊन नंतर पुष्प टाकतो. तर सर्वांनाच या ठिकाणी आपल्याला बुद्ध रूपाचे आणि बाबासाहेबांच्या प्रतिमा पुष्प व्हायचे. त्या अगोदर आपल्याला या ठिकाणी बुद्धवंदना ज्यांनी आम्हाला वंदना ज्यांनी पंचशील तिसरं दिलेलं आहे ती गाथा या ठिकाणी संपन्न होणार आहे. मी आयुष्यमान पीटी दादा गायकवाड हागवेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना या ठिकाणी बुद्धवंदना द्यायची आहे. हो तुम्ही या की सर्व बसून घ्या, सगळे बसून. मी रेकॉर्डिंग करतो. चला. सर्वांना विनंती आहे की आपल्या पायातील वाहने पागोटे टोपी काढायचे आहेत, हात जोडायचे आहेत
सर्वांनी हात जोडा. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवतं अभिवादेमि. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संगो संघं नमामि. सामूहिकरित्या माझ्यासोबत या ठिकाणी वंदनाचरण करायचे. आरामचा सगळ्यांना. ते चालू आहे ना माईक. चला. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि शिक्षापदं समादयामि. अहीनदाना वेरमणि शिक्षापदं समादयामि. कामेषुमिच्छाचारा वेरमणि शिक्षापदं समादयामि. मुसावादा वेरमणि शिक्षापदं समादयामि. सुरामेरयमज्जपमादभाना वेरमणि शिक्षापदं समादयामि. नत्तेमि शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं. एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलं. नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं. एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलं. नत्थि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं. एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलं. साधु साधु साधु. तथागत भगवान बुद्धांचा भविष्यत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धर्माचा पंचशील ध्वजाचा. तर या ठिकाणी वंदना संपन्न झालेली आहे. मागणीच्या ठिकाणी या प्रतिमा उत्सवाच्या निमित्ताने जे पाहुणे जे भक्त या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी आता या ठिकाणी सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी आता सर्वांना पुष्पहार. तर उपस्थित सर्व बांधवांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी बुद्ध रूपांची आणि
बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्प लावून आपण अनुकर्मी कर्मकर्माने या ठिकाणी त्यांना वंदन करायचं आहे, पंचापूर्ण करायचं आहे, अभिवादन करायचं आहे. एका एकाने सगळेच एका एकाने जावा, करून या एका एकाने, म्हणजे क्लिअर सगळं व्यवस्थित लाईनने हे करा, रेकॉर्डिंग होऊ लागले सगळं. कांबळे सर फक्त फुलं ठेवून वंदना करा, पंचप्रकारची गरज नाही वेळ लागते साहेब. इथंच कार्यक्रम सुरू करतो ना आपला, आपण त्यांचं त्यांचं चालते आता इथं सुरू बोलजेपर्यंत त्यानं एक एकानं जायचं करायचं. तुम्ही दोघं तिकडे बसा, तिथं बसा. नाही बसा तिकडून, म्हणजे असं बसलं तर म्हणजे ते रेकॉर्डिंग महापुरुषाचं मागे असं बसलं असं इकडे ते महापुरुषाच्या पाठीमागे आपण पुढे पण इकडेच तसं नाही हो. स्टेज मधल्या पाठीमागच असते ना, स्टेज कुठला बी कार्यक्रमाचा पाठीमागच असते की नाही झाकत. म्हणजे बोलणाऱ्यांचं आणि हे येते असं जर केलं तर इथं बसलं तर इथंच हेच करेक्ट आहे. ते माग पुढंच काय नाही हो, बसा तुम्ही तसं राहाय ना हो. तसं बघा जे कार्यक्रम आहेत महापुरुषाच्या प्रतिमेसोबत तुम्ही व्यक्त करतानाच कुठलं बी महागच असते ना. इकडे इकडे बसा 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 तुम्ही सगळे इकडेच बसा. जे आहे प्रतिमाच धम्मध्वजारोहणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि या पौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने जे पाहुणे वक्ते आपल्याला या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या सर्व सन्माननीय वक्त्यांना पाहुण्यांना मी सन्मानपूर्वक या ठिकाणी मंचकावर बसण्यासाठी विनंती करतो. त्यांनी या ठिकाणी मंचकावर बसायचं आहे, मंचकावर बसायचं आहे ते सन्माननीय पाहुणे. सर बसा ना तुम्ही तिथे जाऊन बसा, बसा म्हटलं तर हाही कार्यक्रम चालू असेल आणि इकडे वक्त्यांचाही कार्यक्रम चालू असेल. ज्यांना ज्यांना या ठिकाणी बुद्ध रूपाला वंदन करायचं त्यांनी या ठिकाणी वंदन करायचं आहे. प्रमुख वक्ते या ठिकाणी मंचकावर स्थापन झालेले आहेत. आयुष्यमान भगवानजी सोनकांबळे यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रमुख वक्त्यांचं पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे. अतिशय वेळातला वेळ काढून सकाळच्या प्रहारी किती वाजता निघाले काय माहित नाही, पण बरोबर या ठिकाणी कार्यक्रमाच्या वेळेच्या आत या ठिकाणी
वक्ते आलेले आहेत, तरी मी भगवान सोनकांबळे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे. पुष्पहार काय आले नाही का? प्रमुख पाहुण्यांचं आयोजकाच्या वतीनं आयुष्यमान भगवान सोनकांबळे यांच्या वतीनं त्या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत करण्यात येत आहे. लागलीच्या ठिकाणी या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. तर खरं म्हणजे हा कार्यक्रम करण्यामागची जी भूमिका आहे एक सुंदर कल्पनेच्या सोबत समाजाचं परिवर्तन व्हावं, समाजामध्ये आमूलाग्र बदल व्हावा आणि तिकडलं करताना तिकडलं करावं, इकडलं काय चालू असतं. एक रुपयाही खर्च न करता ज्या माणसाने आम्हाला फुकट हा जन्म दिला, ज्याची किंमत जर आपण केलं तर ती किंमती करण्याचे असा अनमोल धर्म आमच्या वरती बाबासाहेबांनी टाकलेला आहे. 14 खरं म्हणजे त्या धर्माचं जे मूळ गाभा आहे, जे तत्व आहे ते का फार असा अवघड नाही. अतिशय सोपा धर्म आहे, अतिशय पाण्यासारखा निर्मळ धर्म आहे आणि तो फक्त आपला आम्ही करायचा आहे. त्यामधून आपली उन्नती होणार आहे, आपले पैसे वाचणार आहे, आपला वेळही वाचणार आहे. असा हा धर्म आहे आणि स्वतंत्रपणे जीवन जगण्याची ती एक कला आहे की आपण कोणाच्याही गुलाम राहणार नाही. असा हा धर्म बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव करून देण्याचं काम या पौर्णिमा उत्सवाच्या माध्यमातून हे आपल्या समाजाला घडणार आहे.